मालविका आता दुसरी रेसिपी काय आपली? पापड कोन. पापड कोन. ओके, साहित्य सांगतेस मला? हा, उडदाचे पापड घेतले. त्याच्यानंतर उकडून किसलेला बटाटा. ओके. त्याच्यानंतर चिंचेची गोड चटणी, गुळ आणि चिंचेची, मटार, त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला, लिंबाचा रस, हे टोमॅटो आणि काकडी गार्निशिंग साठी, मीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक शेव, त्याच्यानंतर पनीर आहे किसलेलं, ओके, तिखट, भाजलेले दाणे, कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे. व्यवस्थित आहे सगळं. मलाही कळलेलं आहे. हे फक्त बटाटा किसून घेतलेलं आहे. शिजलेला आहे का तो? हा, उकडलेला बटाटा उकडलाय आणि मग शिजलाय. आपलं शिजवलाय आणि मग तो किसलाय. अजून काही गोंधळ आहे का डोक्यात? हा, एक गोंधळ आहे. ही रेसिपी कोणाची आहे? ही मम्मा माझी घरी करते नेहमी, आणि आजकाल मीही ती करायला लागले, कारण ही संध्याकाळच्या वेळेला बेसिकली मी बऱ्याचदा करते. म्हणजे संध्याकाळी काहीतरी खायला तर हवं असतं, थोडी भूक तर लागली असते, पण फार खाल्लं तर भूक मोड होते. त्याच्यामुळे तेव्हा अगदी झटपट होणारी आणि तरी अगदी म्हणजे खूप कमी कॅलरीज असलेली, तेल वगैरे याचा काही आता मम्मा करतच नाही. आता बऱ्याचदा मीच करते संध्याकाळी. मोनोपोली तुटली ना मम्माची. असं नाही करायचं. तापलं आपलं तेल तापलंय. आता पुढे काय करायचं मला सांग. आपण पापडात घालायसाठी 2 प्रकारची स्टफिंग करणार आहोत. तर पहिलं आपण आधी करूया. काय करायचं? बटाटा, उकडलेला बटाटा. ओके. त्याच्यामध्ये आपण तिखट घालणार आहोत. आणि चवीनुसार मीठ. म्हणजे आपण 2 पद्धतीने करून दाखवणार आहोत का? 2 वेगवेगळी स्टफिंग आहेत. एक पनीरचं आहे स्टफिंग आणि एक बटाट्याचं, उकडलेल्या बटाट्याचं. मी आता हे दुसरं स्टफिंग करते पनीरचं. तुम्ही मिक्स करता का? हो, आता काय आली आहे बोगासी. बिचारा तेजस. काय होणार त्याचं त्याला माहिती. याच्यात आपण पनीर टाकून घेऊया आधी, तेल तापल्यावरती. बर. आणि मटारचे दाणे. त्याच्यात आपण मीठ आणि कांदा लसूण मसाला घालणार आहे. हे झालं का बघ? हो, झालेलं आहे. आता इतका जोर लावतो खालून भोग पडेल असं मला वाटायला लागलं. एक चमचाभर लिंबाचा रस. 1 चमचा का 2 चमचे? पुरेल एवढा एक चमचा. हेही आपलं स्टफिंग झालेलं आहे. ओके. आता आपण पापड भाजून घेऊ याच्यावरती. असं आपण गरम असताना जर केला तर त्याचा असं छान कोन तयार होतो आणि तो असाच्या असा राहील नंतर पण. तर दुसरा आपण वेगळा शेप करून बघणार आहोत. आपण रोल केलाय. बर. आता आपण एक एक स्टफिंग त्याच्यामध्ये करूया. पहिले आणि बटाट्याचं जे स्टफिंग आहे त्याचं दाखवते. पहिलं खाली जे छोटस जे छिद्र होतं ते पहिलं बुजवलं. ओके. बटाट्याचं सारण घातल्यानंतर वरती आपण बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, त्याच्यानंतर भाजलेले दाणे आणि डाळिंबाचे दाणे. सॉलिड कॉम्बिनेशन आहे हे. त्याच्यानंतर आपण परत थोडासा बटाटा त्याच्यावरती घालणार आहोत आणि त्याचं तोंड बंद करायला. आता त्याच्यावरती चिंचेची चटणी. तुला खरं सांगू का, इथूनच खायला सुरुवात करायला हरकत नाही बरं का. म्हणजे चिंचेची चटणी वगैरे नाही घातली तरी चालेल. त्याच्यानंतर बारीक शेव त्याच्यावरती, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गार्निशिंगसाठी परत डाळिंबाचे 2-3 दाणे. क्या बात आहे. हा आपला एक कोन तयार झाला. ओके. आता आपण दुसरं स्टफिंग बघूया. ते आपण याच्या आतमध्ये भरणार आहोत. ओके.
मीच आपल्या गार्निशिंगसाठी हे जे आपण काकडी आणि टोमॅटोचे स्लायसेस केले, हे इथे पण आपण कुठलेही सॅलड ऍक्च्युली वापरू शकतो. म्हणजे बीट Correct. आहे काही गोष्ट. किंवा गाजर चिरलेलं. क्या बात हे आहे. आपलं तयार आहे. हे म्हणजे आपले दोन्ही तयार झालेले आहेत नाही का? मला असं वाटतं तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती, आणि हे न विसरता करून बघा, मस्त लागेल. पापड रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उडदाचे पापड, उकडलेल्या बटाट्याचा किस, चिंचेची चटणी, मटार, कांदा लसूण मसाला, लिंबाचा रस, टोमॅटो काकडीचे तुकडे, मीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, शेव, कुस्करलेलं पनीर, तिखट, भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे. कृती: प्रथम बटाट्याचा किस घेऊन त्यामध्ये तिखट, मीठ आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कुस्करलेलं पनीर, मटार, तिखट आणि मीठ घालून सारण वाफवून घ्यावं. अख्खा पापड भाजून त्याचा कोन करून घ्यावा. पापड कोन मध्ये बटाट्याचं मिश्रण, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, भाजलेले शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे घालावे. त्यावर बटाट्याचं मिश्रण लावून पापड कोन बंद करून घ्यावा. त्यावर चिंचेची चटणी, बारीक शेव, कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घालावेत. दुसरा पापड भाजून तो रोल करून घ्यावा. पापड रोल मध्ये पनीरचं सारण भरावं. त्यामध्ये काकडी आणि टोमॅटोचे स्लायसेस घालून डिश सर्व्ह करावी.